श्रीरामपूरला बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात। दिनांक 12 फेब्रुवारी पासून गांधी पुतळा मेन रोड श्रीरामपूर येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। हे धरणे आंदोलन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीने पुकारले असून संयोजक सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनास सुरुवात झाली। काल श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। धरणे आंदोलनाला सुरुवात झाली असून नगरपालिकेने शहरातला बेलापूर रोड, गोंधवणी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, पोलीस स्टेशन परिसर, गांधी पुतळा परिसर येथील अतिक्रमण काढले असून हजारो टपरीधारक छोटे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। अतिक्रमित व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात यावं या मागणीकरिता पुनर्वसन समितीने अनेक वर्षांपासून श्रीरामपूर शहरात विविध प्रकारचे छोटे व्यावसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, परंतु श्रीरामपूर नगरपालिकेने हजारो लोकांची दुकाने, घरे देशोधडीला लावली। पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, उपासमार होणार नाही, बेरोजगार वाढणार नाही याची दखल नगरपालिकेने सरकारने घ्यावी अशी आर्तहाक आज सर्वसामान्य नागरिक करत आहे। अतिक्रमित व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करण्यात येऊन लोकांचे प्रपंच वाचवले करिता पुनर्वसन समितीने संविधानिक मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन हाती घेतलं। या धरणे आंदोलनात महिला भगिनींचा देखील मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। या धरणे आंदोलनामध्ये ॲडव्होकेट मोहन भाजप, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, लहुजी सेनेचे अशोक बागुल, हनीफ पठाण, श्रीरामपूर पंचायत समिती माजी सभापती सुनीतार गायकवाड, रमादेवी धिवर आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी अनेक सामाजिक राजकीय मंडळींनी आपला पाठिंबा आंदोलनास दिला।